10 पैकी 9 लोकांनी कधीच पाहिलं नसेल अशी पारंपरिक नाश्ता रेसिपी दिसायला मेदूवड्यासारखी दिसत असली तरी हा काही मेदूवडा नाही, एक वेगळ्या प्रकारचा पौष्टिक चवदार पदार्थ आहे जो की बनवायला सोपा, पण तसं यात तुम्हाला जास्त काही बनवायची गरज नाही। एकदा बनवलात तर कधीही हवं तसं बनवून खाऊ शकता। तर चला मग हा पारंपरिक नाश्ता बनवण्यासाठी इथं मी हे 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही इंद्रायणी सोडून कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता। मग त्यासोबत अर्धी वाटी तुरीची डाळ व पाव वाटी चण्याची डाळ आणि अर्धी पाव वाटी उडदाची डाळ, म्हणजे की तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात तूर डाळ, तुरीच्या अर्ध्या प्रमाणात चणा डाळ आणि चणा डाळीच्या निम्म्या प्रमाणात उडदाची डाळ घेऊन त्या सर्वांना एकत्र धुवून घ्यायचं आहे। त्यामुळे खूप सारं पाणी टाकून हात चालवत चालवत 1-2 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर एखादं कापड घेऊन धुतलेले डाळ तांदूळ त्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर कोरडे होतील। त्यामुळे सोय असेल तर 1 तास उन्हात ठेवा किंवा फॅन खाली 2-3 तास ठेवलात तरी व्यवस्थित सुकतील। तर हे पहा, याला मी कडक उन्हात जवळपास 40 ते 50 मिनिटं वाळवून घेतलंय। आता काय करूया, याला मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि पाण्याचा वापर न करता कोरडं वाटून एक प्रकारचं पीठ बनवायचं आहे। जास्त मऊ वाटलं नाही तरी चालेल, हलकसं रवाळ असलं तरी काही हरकत नाही। तर अशा प्रकारचं एकदाच पीठ बनवून तुम्ही हवं तेव्हा याच्यापासून बरेच पदार्थ बनवू शकता, जसं की ढोकळा, इडली, अप्पे, डोसा, भरपूर काही बनवता येतं। त्यामुळे भरपूर प्रमाणात असं पीठ बनवून 5 ते 6 महिने सहज स्टोर करून ठेवू शकता। हे अजिबात खराब होत नाही, उलट हवं ते लवकरात लवकर बनवू शकता। तर चला मग आता आपण गॅसवर पॅन ठेवू आणि एखाद्या वाटीचा किंवा कपाचा माप सेट करून पॅनमध्ये अगोदर पाणी टाकून घ्यायचं। तर इथं मी 1 कप पिठासाठी 1.25 कप पाणी, या हिशोबाने 2.5 कप पाणी टाकत आहे, म्हणजे की पिठाचा पाव भाग जास्तीचं पाणी वापरायचं। आता आपण यात काही मसाले टाकूया, जसं की अर्धा लहान चमचा जिरं, पाव लहान चमचा हिंग, अर्धा लहान चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ व तसेच थोडीशी हळद घालून 2 चमचे शेंगदाणे, याला मी भाजून मोठाड वाटून घेतलंय। तसं शेंगदाण्यांचा क्रंच यात खूप मस्त लागतो। आता यात घालूया भाज्या, ज्या तुमच्या घरात असतील त्या भाज्या इथं वापरू शकता। मी इथं 1 लहान वाटी किसलेलं गाजर व तितक्याच प्रमाणात ताजे मक्याचे दाणे घेतले आहे। नंतर 1 चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा, म्हणजे त्यांचं वाटण टाकायचं। तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार ठेचा बनवून यात घाला। मग त्यानंतर यात अर्धा लिंबू पिळून घेऊ। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही 2 चमचे दही वापरलात तरीही चालेल। आता यामध्ये घालायचं आहे मुठभर बारीक चिरलेली मेथी, मेथीऐवजी तुम्ही पालक सुद्धा वापरू शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ घालायचं। तसा हा अगदी साधा सोपा, खूपच पौष्टिक आणि तितकाच चवदार असा नाश्ता प्रकार आहे, म्हणून एकदा नक्की बनवून पहा, सर्वांना खूपच आवडेल। तर असं पाण्यात सर्व जिन्नसांना एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे। तर पाणी उकळायला लागलं की यात घालायचं 1 मोठा चमचा तेल, राईचं तेल सोडून कोणतंही तेल इथं तुम्ही वापरू शकता। आणि हो, तेलामुळे आपला नाश्ता आतून सॉफ्ट व मऊसूत बनतो, म्हणून तेल अवश्य वापरा, स्किप करू नका। आता या स्टेजला म्हणजे की पाणी असं चांगलं उकळायला लागल्यानंतर यात घालायचं आहे दळून ठेवलेलं डाळ तांदळाचं 2 कप पीठ। पीठ पाण्यात एकदम टाकू नका, थोडं थोडं टाकत मिसळत राहा, म्हणजे पिठात गाठी होणार नाहीत। आणि यावेळी गॅसची आच मंदच ठेवायची। तर इथं मी 2 कप पिठासाठी 2.5 कप पाणी घेतलंय। हे अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे। पण कधी कधी काय होतं, तांदूळ जुने किंवा नवीन जे कोणते वापरले असतील त्यामुळे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। मग अशा वेळी तुमचं पीठ घट्ट झालं असेल तर थोडंसं गरम पाणी किंवा पातळ झालं असेल तर थोडंफार पीठ मिसळून व्हिडिओत पाहताय ना तसं मध्यम घटसर पिठाचा गोळा तयार करायचा आहे। आणि हो, याला ना आपल्याला जास्त शिजवायचं नाही, म्हणून याला पॅन मध्ये पसरवून गॅस बंद करून 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे ते त्याच्याच गरमीमध्ये आतल्या आत शिजेल व सेट होईल। 4 मिनिटानंतर पहा, आपलं पीठ छान सेट झालंय। आता याला काढून घेऊ आणि हात लावू शकाल इतपत थंड झालं की हाताला थोडं तेल लावून लहान मोठा ज्या आकारात नाश्ता बनवायचा आहे त्या साईजचा पिठाचा गोळा घेऊन त्याला शेप द्यायचा। मी इथं मेदूवड्यासारखं बनवत आहे। हे पहा, असं तुम्हीही मेदूवड्याचा आकार द्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारात हा नाश्ता बनवू शकता। हे बघा, असा चपटा टिक्कीसारख्या आकारात बनवलात तरीही चालेल। तर अशा प्रकारे कोणत्याही तुमच्या आवडीच्या आकारात सर्व पिठापासून एकदाच असं नाश्ता बनवून एखाद्या प्लेटला किंवा चाळणीला थोडं तेल लावून त्यात बनवलेला नाश्ता ठेवून घ्यायचा आहे।
चला आता आपण याला वाफवून घेऊया। त्यासाठी इथं मी कढईत आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। असं पाण्यात रिंग ठेवून त्यावर नाश्त्याची चाळणी ठेवून वाफवून घेणार आहे। तुम्ही इडली कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता। आता याला झाकू आणि 6 ते 7 मिनिटं वाफवून घेऊया। साधारण 7 मिनिटानंतर हे पहा, आपला नाश्ता मस्त वाफलाय। आता या स्टेजला जर तुम्हाला याला लगेच खायचा असेल तर यावर चमचाभर तूप असं पसरवून टाकायचं, किंवा तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल वापरलात तरीही चालेल। मग त्यानंतर यावर सांभर किंवा पावभाजी मसाला भुरभुरून घ्यायचं व शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून असंच गरमागरम खाऊन पहा, हे मस्तच लागतं। आणि जर कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाल्लात तर याची चव दुप्पट वाढते। मग एकदा नक्की बनवून खाऊन पहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।